नाना परे विटंबविते असे पत्रवने हिंडविते उप्राटे बांधुणे टांगिते नरकुंडे अधोमुख ताम्रमे तापवून त्यावेळी लोळवते नेऊन पोटा माझे रोगते तीक्षणोग्र करून वरी टांगते नेऊन भूमीत मज रोवून तप्तशरे मार करते तप्तशुळावरी घालते पायी छंदाचा जमती मानरके बोलवते सोडवे कोणातेतून बहुले सेल गोरांग मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखी ऐकले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीजे सत्संगे होय निसंग निसंगे मनातील निश्चित उद्वेग कैचा मग तयासे बहुला झाले परमपवित्र शिवनामे जपे अवरात्र दोषनो रे तिळमात सुचरभूत सर्वसा तो सजवोयानसा हे लोह लागता परिसा चांदी करे सजते अग्नीला पाहता पडले ते सज अग्निमय झाले गंगे शिवळ मिळाले गंगाय सजते जप करिता पाप जाय विशेष ज्ञानावनी ध्यान विशेष श्रवणावनी मननास सतेजता सजते मनावनी निजे ध्यास तुगली दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोषोन सवनधारी सर्व पावन जीवने करुणे शिवकीर्तन अकैचे बंधन दे असे सवने थोर पावन होत सवने याच भक्ती मुक्त नरगे तीर्थात समभूत सवने सार्थक सर्वसी ज्यासी नमळे संत समागम श्रवण त्याने करुणावे तीर्थाटन लगे अष्टांग योग साधन करावे श्रवणात्याधरे योग याग भक्त साधन नलगे काहीच करावे जाण देवता भक्ती पूर्ण सवनेचे आता तसे चारे वर्ण चारे आश्रम संत समागम सर्वाहुनी थोरवाते गुरुची सेवा खंड करी त्यावेळी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावर कला देणारे तीर्थे करे नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्वाप्त सोडून दान गुरुसेवा केली तिने तिथे गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथेचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्याय वर्णिला स्वयाती कीर्ती पूर्तिवर्धन बहुलेने तिने देह जाळून तेथे भस्मांगे चर्चून खाली पावन शिवरूपे शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदापती लिहिली एवढे पापेन उद्धरले चतुर्दश लोक नवल करीते सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बोतस्तवन मग आंबेचे स्तुते करिता पावन झाली प्रसन्न ही मनग कन्या मने चितवर माग त्वरिता एरी मने पती प्रल्हादो गतिका कोट्या न कळे निश्चित पावन करून या निकळते